पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडी विरोध करण्याच्या तयारीत आहे। संभाजीनगर विमानतळावर अंबादास दानवेंच्या नेतृत्वात विरोध केला जाणार आहे। तोंडाला काळी पट्टी बांधून मानवी साखळी बनवत हा विरोध केला जाईल। मातोश्री लॉन्सपासून विमानतळाच्या भिंतीपर्यंत मानवी साखळी बनवत विरोध केला जाणार आहे। मातोश्री लॉन्स परिसर आणि संभाजीनगर विमानतळावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। दरम्यान संभाजीनगर विमानतळावर उतरून मोदी जळगावकडे रवाना होणार आहेत। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाला आपण बघू शकता की मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या या दौऱ्याला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने विरोध केला जाऊ शकतो। या पार्श्वभूमीवरती हा कडेकोट पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती नरेंद्र मोदी यांचं मोठं विमान उतरणार आहे आणि या ठिकाणावरून छोट्या विमानाने नरेंद्र मोदी हे जळगाव जिल्ह्याला जाणार आहेत आणि त्या ठिकाणच्या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहेत। विमानतळाच्या बाहेर नरेंद्र मोदी यांचा दौरा नाही, मात्र महाविकास आघाडीच्या वतीने विमानतळाच्या बाहेरच नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निदर्शने केली जाऊ शकतात, त्यांना विरोध केला जाऊ शकतो। महाविकास आघाडीच्या वतीने विमानतळाच्या शेजारी असलेल्या मातोश्री लॉन नावाच्या मंगल कार्यालयामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना काळे कपडे घालून जमण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध केला जाऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।